नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। मी सुनीता आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, आम्ही चाललेलो आहे बाहेर। तर विचार केला की आता बाहेर जायचे, तयार झालेली आहे। तर थोडं तुमच्याशी पण बोलायचं होतं, तुमच्याशी पण बोलून घेणं होईल ह्या हेतून मी व्हिडिओ बनवत आहे आणि तुमच्याशी पण बोलून घेते लगेच। तर मंडळी, जे मिरची मी लालबागवरून आणलेली होती ना, ती मिरची मसाला बनवावा ह्या हेतून मी घेऊन आली होती। पण नेमकं इथं घरी घेऊन आल्यावर झालं काय मंडळी, आमच्या इकडची साईडची इलेक्ट्रिसिटी सारखं जात येत होती। मग त्याच्यामुळं माझं कुठंतरी मिक्सरमध्ये बंद होणार होता मसाला तयार करताना। मग विचार केला की आता आपण ते सगळं करत बसलं तर आपल्याला मसाला जर अर्धा वाटून झाला तर परत प्रॉब्लेम होईल। ह्या हेतून मी काय विचार केला की त्याच्यामध्ये बघता बघता मला व्हिडिओ आला एक, आणि त्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती होती आणि सगळं डिटेलमध्ये दिले होते। उरण करंजेकर यांचा व्हिडिओ मी बघत होती। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचा पूर्ण ॲड्रेस दिलेला होता आणि तोच मी ॲड्रेस बघून मी मसाला तयार करून आणायला गेली होती। जसे की तुम्हाला माहिती आहेच, ही मिरची मी कुठून आणलेली आहे। तर ही मिरची मी सुकवले 4 दिवस उन्हामध्ये कडक। तर ही सुकल्यावर थोडीफार कमी झालेली आहे आणि आता वजन केल्यावर बघू किती कमी झालेलं आहे। आणि तुम्हाला मी तोडून पण दाखवते की ही किती छान असं वाळलेली आहे। या पद्धतीनं वाळलं तर मिरची अगदी आपला मसाला चांगला टिकतो। आणि ह्या मिरचीला मी पॅकिंग करून घेत आहे आणि ही मिरची मी आता वाटायला जाणार आहे। त्याचा पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला जसं होईल तसं मी दाखवायचा प्रयत्न करेल, जेणेकरून तुम्हाला मसाले बनवायचे असतील तर तुम्ही तिथून मसाला बनवून घेऊ शकता। आता मी वाशीच्या ट्रेनमध्ये बसलेली आहे चेंबूरवरून। तर तुम्ही बघू शकता 11:30 वाजलेले आहेत, गर्दी खूप कमी आहे। तर ट्रेननी जात आहे मी आणि यश बसलेला आहे जेंट्स डब्यामध्ये, मी लेडीज डब्यामध्ये बसलेली आहे। हे पाहू शकता तुम्ही, 2.25 किलोमीटर ही ट्रेन अगदी पाण्यावरून धावून जाते आणि वाशीला पोहोचते। 2.25 किलोमीटरचा प्रवास पूर्ण हा पाण्यावरचा असतो वाशीला जाण्यासाठी चेंबूरवरून। तर आता वाशी स्टेशन आलेला आहे आणि मी उतरत आहे इथं। तुम्ही गर्दी बघू शकता, नंतरनं खूपच गर्दी झाली। आणि हा वाशी स्टेशन दाखवते मी तुम्हाला। इथे सकाळी खूप गर्दी राहते। हा जो जिना मी उतरत आहे तो भोयरी मार्ग आहे, खालून आपल्याला वरती जायला लागतं। आणि हा जो लुक आहे स्टेशनच्या बाहेरचा लुक आहे, मी तुम्हाला दाखवत आहे। इथून पुढे गेल्यावर आपल्याला रिक्षा भेटते, तर इथूनच आम्ही पण रिक्षा केलेलो आहे। रिक्षावाल्या दादांना पण आम्ही थोडंफार दाखवलं की कसं जायचं, कोणता शॉप आहे ते सगळं, कारण त्यांना थोडीफार आम्ही माहिती दिलेली होती आणि त्या हिशोबाने आम्हाला घेऊन जात होते। तर मंडळी, तुम्ही जर ट्रेननी येत असाल तर नक्की तुम्ही सानपाडा स्टेशनला उतरा, कारण वाशी स्टेशनला जर उतरला तर खूप लांब पडतो। सानपाडा स्टेशनवरून अगदी 15 मिनिटात आपण पायी चालत सुद्धा जाऊ शकतो। सेक्टर नंबर आहे 19 आणि गेट नंबर 2, शॉप नंबर 5 आहे। तर अगदी गेट नंबर 2च्या जवळच हा शॉप आहे। वाशी स्टेशनवरून मसाले मार्केटला पोहोचायला 70 रुपये लागतात रिक्षाने। जर तुम्ही येत असाल तर तुम्ही असं न करता तर सानपाडा स्टेशनलाच उतरा। हा नवीनच शॉप वाशीमध्ये ओपन झालेला आहे। तर तुम्ही गर्दी खूप बघू शकता, प्रचंड गर्दी आहे इथं। यांचा जुना शॉप लालबागला आहे आणि आतमध्ये आल्यावर मी भरपूर जण सांगत होते लेडीज की आम्हाला यांचा जुना शॉप माहिती आहे, पण हा नवीन इथं वाटून घ्यायचं होतं म्हणून आम्ही यावर्षी इथं आलेलो आहे। तर तिथंही मस्त आहे आणि इथंही मस्त आहे असं लेडीज सांगत होत्या, कारण त्यांना प्रचंड जय महाराष्ट्र मसाले यांच्यावर विश्वास आहे आणि खरंच खूपच छान व्हरायटी आहे आणि खूप छान पद्धतीनं ते वाटून देतात। प्रोसिजर बाय प्रोसिजर पूर्ण इथं छान पद्धतीनं होतात। तर मैत्रिणींनो, तुम्ही अगदी विश्वासाने इथं येऊ शकता आणि इथं बसायला सुद्धा एकदम छान जागा आहे, वरती पण आहे आणि खालती पण आपण बसू शकतो। मसाला बनवून घ्यायचं म्हणलं तर एक दिवस त्याच्यातच जातो, किंवा तुम्ही टिफिन घेऊन आल्यास दुपारी बसून तुम्ही इथं जेवण करू शकता। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मंडळी की इथं सोय आहे सगळ्या गोष्टीची। तर पहिल्यांदा मी इथं आल्यावर वजन केले आणि मसाल्याचे प्रमाण जे आहे ते आपल्याला स्वतःला जर कमी करून पाहिजे तर स्वतःला असं लिस्ट बनवून द्यावं लागतं। सगळे मसाले घालण्यासाठी दोघांची खूप मदत झालेली आहे।
तर इथं पहिल्या काउंटरवर माझं बिल झालेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं पांडुरंग आहेत, आपली रुक्मिणी माता आहे. तर हा शॉप जो आहे मराठी माणसाचा आहे. तर मंडळी खूप छान वाटतं, आपल्या मराठी माणसाचं शॉप आहे म्हणून थोडा विश्वास वाटतो. मसाला पूर्ण आपल्या हातात येईपर्यंत ते पूर्ण काळजी घेतात आणि सगळी घरची माणसं असल्यामुळं पूर्ण काळजी घेतात चांगल्या प्रकारे. आणि हा मसाला माझं पॅकिंग झालेला आहे. उन्हात वाळून माझी मिरची 200 ग्राम हे वजनीला कमी झालेली होती. तर मी टोटल 3 किलो मिरची घेतलेली आहे. 2 मिरची ॲड करून 700 ग्राम मिरची घेतलेली आहे आणि मसाले घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जसं की माहिती आहे, अगोदरची मिरची माझी 2.5 किलो घेतलेली होती. तर 2.5 किलोमधून 200 ग्राम हे उन्हात वाळून कमी झालेलं आहे. तर त्या हिशोबाने 3 किलो घेतलेला आहे आणि टोटल माझा मसाला 5 किलोचा होत आहे. तुम्ही गर्दी बघू शकता, खूप गर्दी आहे ते शॉपमध्ये. एवढा कडक ऊन आहे तरीसुद्धा मैत्रिणींनो, घरी न बसता आपल्याला मसाले जर आपल्या डोळ्यासमोर वाटून घ्यायचे आहेत तर तुम्ही घरी न बसण्यापेक्षा तुम्ही इथं येऊन आपल्या अगदी डोळ्यासमोर ते मसाले बनवून देतात. एक नंबरची व्हरायटी आहे मसाल्याची मी तुम्हाला दाखवत आहे इथं. आणि इथं वेगवेगळ्या पद्धतीचे पिठं वगैरे भेटतात तुम्हाला आणि सगळ्या प्रकारचे मसाले इथं बनवून देतात. इथं हे जे दादा आहेत त्यांना घाटी मसाला, कोल्हापुरी मसाला, सोलापुरी मसाला, कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, सगळ्या पद्धतीचे मसाले ते आपल्या प्रमाणाने मसाले टाकून बनवून देतात. त्यांना अगदी बरोबर माहिती आहे मसाल्याचा प्रमाण. तर माझा मसाला खूप होत होता म्हणून मी थोडं मसाल्याचा प्रमाण कमी करायला लावलेला आहे. 9 किलो मसाला हे आम्हाला खूप होत होता वर्षासाठी, म्हणून मी मसाल्याचं प्रमाण थोडं कमी केलेलं आहे. 3 किलो मिरचीमध्ये 2 किलो मसाला टाकून 5 किलो टोटल मसाला माझं होणार आहे वजनाला. तिची तर लोणचे वगैरे दिसत आहे. परत ह्या साईडला ड्रायफ्रूट आहे, काजू आहेत, परत त्या साईडला लोणचे वगैरे ठेवलेले आहेत. परत दुसरे मसाले आहेत, पापड आहेत. तुम्ही ड्रायफ्रूट बघू शकता, व्हरायटी किती सुंदर आहे. अंजीर आहेत, बदाम आहेत, मखाणे आहेत. व्हरायटी एकच नंबर आहे. सगळ्या जे काही आहे इथं त्याची व्हरायटी एक नंबरच आहे. तुम्हाला जवळून दाखवत आहे मी, तुम्ही एकही काडी याच्यामध्ये शोधू शकणार नाही. इतका सुंदर असा खडे मसालाचा अरोमा सुटलेला आहे. आता माझे मसाले पूर्ण पॅकिंग होऊन इथं आलेले आहेत पुढे. आणि जे लिस्ट आहे मंडळी, ती लिस्ट काही माझ्या हातात दिले नाही. ते लिस्ट पूर्ण माझा मसाला तयार झाल्यावरच आपल्या हातात ती लिस्ट येते. आणि इथं छान असं पॅकिंग करून आवर लेबल लावले जातात, ज्याचे त्यांचे लेबल असतात, प्रमाण असतो किती किलोचा आहे, नाव असतं त्याच्यावर. मला पावती द्या. गोडाऊनमध्ये त्यांचा माणूस मला वरती घेऊन जात आहे. तर मैत्रिणींनो, आम्ही इथं सकाळी येण्याच्या अगोदर एक कॉल केलेला होता आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं 11:15 वाजेपर्यंत आलं तरी तुम्ही चालेल. तो नंबर मी इथं तुम्हालाही देईन. तर मंडळी 2.25 तासात तुमच्या हातात भेटल मसाला वाटून असं सांगण्यात आलं होतं. तर हा पहिला दिवस होता जे एवढी जाम गर्दी झालेली होती तिथं. असं सांगत होते सगळे. जे कोणी ताई पहिल्यांदा मसाला बनवत असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप फायद्याचा ठरणार आहे. खूप साऱ्या ताई जे आहेत सकाळी 9 वाजता आलेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. पुढचा व्हिडिओही तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला समजेल. इथून परदेशातही यांचे मसाले जातात. तर त्यांचे मसाले करण्यासाठी मिरची कुठं सुकवतात, कशी प्रोसिजर होतात ते सगळं मी तुम्हाला माहिती देते. हा व्हिडिओ मी इथंच थांबवते कारण व्हिडिओ खूप मोठा होत आहे म्हणून मी व्हिडिओ 2 पार्ट केलेले आहेत. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी माझं पूर्ण मसाला तयार होईपर्यंत मी तुम्हाला माहिती देते. आणि व्हिडिओ जर आवडला, फायद्याचा ठरला तर प्लीज एक लाईक करा, कमेंट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप मनापासून आभार.